नमस्कार, मी कुणाल मोहिते, मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड। दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्याकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जाते जानेवारी महिन्यात। त्या अनुषंगाने आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी जुन्नर कॅम्प येथे एक डिजिटल चित्ररथाचं आपण उद्घाटन केलेलं आहे। माननीय तहसीलदार तसेच सोबत आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय जयंत मोरे साहेब, सहकारी प्रशांत मोरे साहेब आणि गीतांजली काळे मॅडम, तसेच आमचे चालक पुरी आणि हे मुजावर। या चित्ररथामार्फत आपल्याला संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये एक रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात एक जनजागृती सगळ्यांमध्ये आणायची आहे। त्या अनुषंगाने इथे एक वेगवेगळे चित्रफिती बनवल्या गेलेल्या आहेत। त्या चित्रफितीमार्फत लोकांमध्ये एक सीट बेल्ट किंवा हेल्मेट घालणे, रस्ता सुरक्षा किंवा रस्त्यावरील नियमांचं पालन करणे, वाहतुकीच्या नियमांचं पालन करणे, या सगळ्या गोष्टींचा एक जनजागृती पर संदेश आपल्याला पोचवायचा सगळ्यांपर्यंत। तरी प्रादेशिक कार्यालय परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्यामार्फत मी सर्व लोकांना आवाहन करतो की या रथामार्फत अथवा इतर कुठल्याही गोष्टीमार्फत आपल्यापर्यंत कुठलाही संदेश पोचत असेल त्या गोष्टींचं योग्य पालन करा आणि सर्व नागरिकांना, सर्व आपल्या रस्त्यावर जे मृत्युमुखी लोक पडतात तो आकडा सगळ्यात कमीत कमी आणण्यासाठी, अपघातमुक्त भारताच्या दिशेनं आपण वाटचाल करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करूया, हे मी सगळ्या आवाहन करतो या अनुषंगाने। जय हिंद। मी जयंत मच्छिंद्र मोरे, मोटर वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड। रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत डिजिटल चित्ररथ हा सामान्य जनतेच्या रस्ता सुरक्षिततेच्या संदर्भात एज्युकेशन त्यांना मिळावं यासाठी आपण सुरू केलेलं आहे। रस्ते अपघातामध्ये प्रमुख कारण जे आहे ते वाहन चालक आहे आणि रस्ते अपघाताच्या कारणांमध्ये रस्ता, वाहन आणि वाहन चालक अशी प्रमुख कारणं आहे। त्याच्यापैकी सर्वात जास्त अपघात हे वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे होतात, नियम न पाळल्यामुळे होतात। तर त्या संदर्भात प्रबोधन होण्यासाठी आपण एन्फोर्समेंट तर RTO विभागामार्फत होत राहते, रस्ते PWD सारख्या विभागामार्फत रस्ते पण चांगले केले जातात। शासनातर्फे एक चांगल्या दर्जाचे रस्ते आपल्याला उपलब्ध होतात। वाहनांची निगा आपण सर्व राखतोच। वाहनांच्या आता जे ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत याच्या संदर्भात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण यावेळेस आपण ती वाहनं तपासणी करतो। या सगळ्या गोष्टी आपण वाहन चालकांच्या बाबतीत वेगवेगळे शिबिर ठेवतो, त्यांना मार्गदर्शन करायचे प्रयत्न करतो। तशाच पद्धतीचं शिक्षण सामान्य जनतेला सुद्धा मिळावं या दृष्टीने या अभियानामध्ये डिजिटल चित्ररथ हा सुरू करण्यात आलेला आहे। या चित्ररथाच्या माध्यमातून आपणाला रस्ता सुरक्षिततेसंदर्भात विविध व्हिडिओज दाखवले जाणार आहेत का ज्याच्यातनं तुम्हाला सीट बेल्ट कसा लावावा, सीट बेल्टचे फायदे काय आहेत, हेल्मेट का वापरावे, हेल्मेटचे फायदे काय, हेल्मेट कसा लावावा, त्याची स्ट्रीप लावल्या गेली पाहिजे का, आणि रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांचा अर्थ काय, ते नियम पाळल्याने आपल्याला काय काय फायदे होतात, हे छान चित्रफितीमार्फत आपल्याला सर्वांना समजावून सांगण्यात येणार आहे। या चित्ररथाचं नियोजन आयोजन करण्यात आलं आहे हे प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड मार्फत करण्यात आलेले आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय संदेश चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव साहेब, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नवाडे साहेब, सुरेश आव्हाड साहेब, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण आव्हाड साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनातून हा चित्ररथ साकारण्यात आलेला आहे, स्वरूपात आलेला आहे। आणि त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी ड्रायव्हिंग स्कूलचे सर्व पदाधिकारी, संचालक आहेत आणि आपले मोटर वाहन ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी पण या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व जनतेसमोर याचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे। ते माननीय तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके साहेब यांच्या हस्ते आपण आज या ठिकाणी या चित्ररथाचं उद्घाटन केलेलं आहे। आणि हा चित्ररथ आजपासून 3 दिवस 19 जानेवारी 2026, 20 जानेवारी 2026 आणि 21 जानेवारी 2026 असे 3 दिवस हा जुन्नरमध्ये आपल्या सर्वांसोबत हा चित्ररथ राहणार आहे। हा रोज जवळपास 12 तास एवढा वेळ हा आपल्या जुन्नर शहरामध्ये फिरणार आहे। याची सुरुवात आपण
कल्याणपेठेतून सुरू करणार आहोत. कल्याणपेठ, रविवार पेठ, नंतर तेली बुधवार पेठ, असं करत करत जो गणपती विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग आहे असा मार्ग पूर्ण कव्हर करत करत हा पूर्ण जुन्नर शहरामध्ये आज साधारण 3 ते 4 चक्कर मारणार आहे. प्रत्येक ठिकाणी जे मूळ चौक आहेत त्या चौकात उभं राहून ह्या वाहतुकीचे संदेश जे नियम आहेत हे सर्व जनतेला माहीत व्हावेत यासाठी हा उभा राहणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी आपण शिवछत्रपती कॉलेजमध्ये याची परत उभं करणार आहोत. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथं तालुका दंडाधिकारी कार्यालय आहे, जे कोर्ट आहे, पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणी पोलीस अधिकारी मान्य किरण अवचर साहेब यांच्यातर्फे सुद्धा त्या ठिकाणी याचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत रोड सेफ्टीवर. त्यानंतर उद्या शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे RTO कार्यालयामार्फत. त्या ठिकाणी हा रथ होणार आहे. आपलं श्री क्षेत्र लेण्याद्री या ठिकाणी जे दर्शनासाठी भाविक येतात त्या ठिकाणी त्यांनाही मार्गदर्शन व्हावे म्हणून लेण्याद्रीला हा रथ उभा राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणारे किल्ले शिवनेरी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा आपण हा रथ त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि ओझर येथे असणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी त्या ठिकाणी हा चित्ररथ आपण उपलब्ध करणार आहोत. जवळपास प्रत्येक जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आपण हा रथ फिरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जनतेला सर्वांना या RTO ऑफिसतर्फे आम्ही आवाहन करतो की प्रत्येकाने वेळात वेळ काढून ह्या ज्या व्हिडिओज आहेत या व्हिडिओज क्लिप आपल्यासाठी बनवलेल्या आहेत, आपल्यासाठी प्रसारित केल्या जात आहेत, यांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. आणि सर्वांनी याच्यातनं आपण जसं पालन करतो तसं दुसऱ्यांना याविषयी सूचना द्याव्यात आणि आपला भारत देश अपघातमुक्त करावा असे मी सर्वांना विनंती करतो. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष आपणास अपघातमुक्त जावं ही मी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद.